मिरज तालुक्यातील टाकळी येथील सर्व सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी रायगोंडा पाटील व उपाध्यक्षपदी महादेव गुरव यांची बिनविरोध निवड झाली। टाकळी सर्व सेवा सोसायटीचे मावळते अध्यक्ष बाबासाहेब पाटील व उपाध्यक्षा रंजना मोहिते यांनी 8 महिन्याचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। सोसायटीच्या प्रत्येक संचालकांना संधी मिळावी या हेतूने 8 महिन्याचा कालावधी ठरवण्यात आला आहे। मोहिते व पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रायगोंडा पाटील यांची अध्यक्षपदी व महादेव गुरव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वर्षा पाटील यांनी काम पाहिले। शेतकऱ्यांच्या हितासाठी सोसायटीच्या माध्यमातून काम करणार असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष रायगोंडा पाटील यांनी सांगितले। सोसायटीतर्फे चालवण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये कार्ड धारकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असून बंद पडलेल्या कार्ड पुन्हा सुरू करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपाध्यक्ष महादेव गुरव यांनी सांगितले। मावळते अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला। याप्रसंगी माजी अध्यक्ष अरुण गडकरी, संचालक मनोज नांद्रेकर, चौगोंडा पाटील, संजय पाटील, कुमार चिप्परगे, सचिन पाटील, राजू पाटील, राजकुमार लिंबिकाई, माजी उपसरपंच सुलेमान मुजावर उपस्थित होते। सचिव बाबूराव माने यांनी सूत्रसंचालन केले। मी श्री रायगोंडा दादा पाटील, सोसायटी चेअरमन। सोसायटीमधील जे आमचे संचालक आहेत त्यांनी मला चेअरमनपदी निवड केल्याबद्दल त्यांचं मी प्रथमतः आभार मानतो। आणि ज्या शेतकऱ्यांचे जे शेतकरी सभासद आहेत, सोसायटीच्या संबंधित आहेत, त्या संबंधित ज्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन। तसेच स्वस्त धान्य दुकानाबाबतीत जे कार्ड बंद पडलेले आहेत ते चालू करण्याचा प्रयत्न करेन आणि चालू आहे त्यांची काही तक्रार असतील त्याचं निवारण करण्याचा मी प्रयत्न करेन, एवढं मी ग्वाही देतो।